श्री स्वामी समर्थ. दिशांमध्ये वायव्य दिशासुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. वायुदेवतेची दिशा म्हणजे वायव्य. पश्चिम आणि उत्तरेचा कोपरा याला वायव्य दिशा म्हणतात. ज्या स्वयंपाकघर ज्यांचे वायव्य दिशेला आहे, म्हणजे काहींचे तोंड पश्चिमेकडे असेल आणि काहींचे तोंड उत्तरेकडे असेल, अशा वायव्य कोपऱ्यातल्या किचनमुळं त्या स्वयंपाकघरामध्ये सातत्याने स्वयंपाक करावा लागतो. जास्तीत जास्त चहा, पाणी, पोहे म्हणजे पाहुण्यांची संख्या वायव्य दिशेला असलेल्या किचनमुळं आपल्या घरात पाहुण्यांची संख्या जास्त असते. भले ते मुक्कामाला नाही आले तरीसुद्धा चहा पाणी हा जो काही सततचा खर्च आणि स्त्रीला शांतता नसते, तरीसुद्धा वायव्य कोपऱ्यात असेल किचन तर ते कृपया बदल करून घ्यावं. कारण की स्त्री त्या स्वयंपाक करून करून कंटाळलेली असते. मग वायव्य कोपऱ्याचे महत्त्व काय? वायव्य कोपऱ्यामध्ये जर दुकानातल्या वस्तू ज्या तुम्ही विक्रीला ठेवलेल्या असाल, त्या जर वायव्य कोपऱ्यात ठेवल्या तर त्या वायव्य कोपऱ्यातल्या वस्तू पटकन विक्री होते. आणि ज्या मुलीचं लग्न होत नाही घरातल्या, किंवा मुलांचं लग्न होत नसेल, अशा अविवाहित मुलींना वायव्य कोपऱ्यात जर झोपवलं तर त्यांना त्या विवाहातल्या अडचणी दूर झाल्याशिवाय राहत नाहीत. कारण की मुलांपेक्षाही मुलींच्या जर त्या ठिकाणी विवाहाच्या समस्या असतील तर मुलीला हमखास वायव्य कोपऱ्यात झोपवावे. पाय दक्षिणेकडे येणार नाहीत, असं झोपवून त्या ठिकाणी उत्तर दक्षिण न झोपवता पूर्व पश्चिम झोपवावं. म्हणजे त्या मुलीच्या लग्नातल्या अडचणी दूर होतात. श्री स्वामी समर्थ.